ही एक गोष्ट घातली तर वडी होते चवदार आणि मऊ। तर इथे मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घातलेला आहे हळद। त्यानंतर आपण घालायचं आहे, इथे मी पेस्ट एक बनवून घेतलेली आहे। ती पेस्ट आहे डाळी, मूग डाळ, तूर डाळ आणि चणा डाळ। त्यात मी मिरची आणि लसूण सुद्धा घातलेली होती आणि त्याची मी पेस्ट बनवून घेतली होती। तर त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ। त्यानंतर आपण घालायचं आहे बेसन। तर बेसन मी इथे 2 कप घातलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे तेल। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यानंतर हे सर्व ना मी मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला मिरची घालायची नसेल ना तर तुम्ही त्याऐवजी मसाला घातला तरीही चालेल। त्यानंतर हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे। तर स्टीम करण्यासाठी मी इथे ना आपलं जे मोदकाचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये स्टीम करायला वडी ठेवलेली आहे। 10 ते 15 मिनिटं हे ना आपण स्टीम करून घ्यायचं। इथे ना थोडंसं सारण ना माझं वडीचं राहिलेलं होतं, ते मी एका डिशमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने आपली ना 10 ते 15 मिनिटं झालेली आहे। वडी काढण्यासाठी आपण एकदम परफेक्ट अशी स्टीम झालेली आहे। आता तुम्हाला मी ना ही डिश एक काढून दाखवते। हे बघा, गरम मी काढलेली आहे, पण ना हे थंड करूनच आपल्याला ना वड्या पाडायच्या आहेत। अजून ही थंड झालेली नाही आहे। थंड जर झाल्यानंतरच ना वड्या पाडल्या ना का व्यवस्थित कट होतात। 5 मिनिटं ना इथे मी थंड करून घेतला। इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा सुटलेलं आहे हे साईडने। आता मी कट करायला घेतलेला आहे। कट करून आपलं झालंय। आता आपण ही ना वडी तळून घ्यायची आहे। थोडी थोडी करून मी ना तव्यामध्ये ना तेल घालून तळून घेतलेली आहे। तुम्ही ही कढईमध्ये सुद्धा तळू शकता। खूप छान होते, चवदार आणि मऊ अशी। अशा पद्धतीने जर तुम्ही वडी बनवाल तर घरातील सर्व आवडीने खातील। तर इथे ना आपली ही कोथिंबीर वडी ना चांगली तळून झालेली आहे। आता आपण ही एका डिशमध्ये काढून घ्यायची।